अंगावरती साड्या वगैरे फेकल्या, मारहाण केली. कारण तर तेच होतं, की आई-बापांचं. आई-बापा तुझे गरीब, तुझं दिसणं वगैरे ह्या गोष्टींवर टॉर्चर केलं मला खूप. गेले संध्याकाळच्या वेळी मग मी बॅगेत मग माझे कपडे वगैरे भरले, की म्हटलं सहनच नाही होत म्हणलं लेकरं द्या मग जाते मी. हं. कारण माझे 2 मुलं होते. एक तरी एक्सपायर झालं होतं, पण कमीत कमी माझे ते एक तरी वाचला होता मुलगा. मग त्या सदमा कुठेतरी सहन करून मी बाहेर मी पडून संसाराला लागली होती व्यवस्थित. पण त्यांनी ते मुलं पण माझ्या हातात दिले नाही. मग संध्याकाळच्या वेळी मी गेले. गेल्याच्या नंतर मी नेहमीच्या एका डॉक्टरांकडे जायचे. लेडीज डॉक्टर होत्या. तर त्या दरवेळेला म्हणायच्या, "तू इतकं मार खाऊन का येते दरवेळेस? मला कसं तर वाटतं. मी दरवेळेला येते, तुला इंजेक्शन देते, गोळ्या देते. तू इतका मार का खाती? काय तुझ्याकडनं चुकतात का गोष्टी?" ते मी म्हणायचे, "माझ्याकडनं काहीच नाही चुकत आहे. माझ्याकडनं काहीच गोष्टी चुकत नाहीयेत." मग मारण्याचं कारण मग त्यांना मी काही म्हणजे माझ्या पर्सनल गोष्टी सांगत पण नसायचे. कारण माझ्या ओठावरती कधी त्या गोष्टी आल्याच नाहीत. आणि आता कुठे तर त्या गोष्टी आठवल्या ना, आठवायच्या पण नको वाटतात मला. आणि मी जर त्या मागच्या ह्याच्यात जर गेले ना, तर मला अशी म्हणजे माझी मानसिक स्थिती असं बिघडल्यासारखं होतं. मला बोलायचं कळत नाही. माझे कधी-कधी तोंड बंद होतं. काहीच बोलत नाही मी. कोणाशी बोलत नाही, की मग काय खाते, काय असं काहीच गोष्टी समजत नाहीत मला.